भावंडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन असून त्यांनी इतर भावंडांना कायम सापत्न वागणूक दिलीये। उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना शिवसेना सोडावी लागली अशी हाणाघाती टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी उबाटावर हल्लाबोल केला। उबाटामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्यानं महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासते असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावलाय। ज्या प्रकारे महाभारतात दुर्योधनानं सोयीच्या टोका इतकी देखील जागा भावंडांना देणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना शिवसेनेतून खड्यासारखं बाजूला केलं होतं। उद्धव ठाकरे हा आधुनिक दुर्योधन आहे अशी खरमेरीत टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उबाटा खासदार अरविंद खान यांनी लोकसभेत आणि संजय मुल्ला यांनी राज्यसभेत विरोध केला। वक्फ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होतो या संदर्भात आलेल्या सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध करता। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुल्ला मौलवींकरवी मतदानाचं आवाहन करायला लावता। बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते, हे तुमचं हिंदुत्व आहे का, अशा जळजळीत शब्दात खासदार म्हस्के यांनी उबाटाला जाब विचारला। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि जनमानसातील प्रतिमा उजळल्यानं उबाटा आणि संजय राऊत यांच्या शरीराची लाही लाही झाली असून त्यांना आता कैलास जीवन लावावे लागेल अशी नामुष्की त्यांच्यावर उडवली असल्याचा टोलाही खासदार म्हस्के यांनी लगावला। राज ठाकरे यांच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राऊत बोलू शकतात का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला। घरी पाहुणे येतात त्याला आपण हॉटेल किंवा कॅफे म्हणतो का? घराची टिंगलटवाळी करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का, अशी शंका खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केली आहे। उबाटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, मात्र कामाचं निमित्त सांगून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भेसळ म्हटलं आहे। खरंच भेसळ आहात की असली ते खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन खासदार म्हस्के यांनी केलंय। संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणत आहेत का? उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असेल ना की त्याला कॅफे म्हण। हे बघा, स्वतःचं घर याबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते आणि राजसाहेबांना खूप मोठी आपुलकी आपल्या घराबद्दल आहे। पाहुणे बोलवणे, घरात बसवणे, त्यांचा चहापान करणे, याला आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना बोलवतो, याला आपण हॉटेल म्हणतो का? याला आपण कॅफे म्हणतो का? एकीकडे त्यांना बोलवण्याचं काम करताय, एकत्र येण्याचं काम करताय आणि कालही राजसाहेबांच्या घराला त्यांनी कॅफे म्हटलेलं आहे। ही जर भावना राजसाहेबांच्या संदर्भात, त्यांच्या घराच्या संदर्भात जर उबाटाची असेल तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का? आम्ही समजू शकतो, गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाहीये उबाटामध्ये, म्हणून केवळ वापरण्याकरता, गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे।
तक्रारींचा पाऊस पडत असून शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली। यावेळी तक्रारींची 62 निवेदनं प्राप्त झाली। महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात, फेरीवाले, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि फसवणूक अशा विविध विषयांतील निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली। यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओंकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंखे आदीही उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त भाजप मंडल अध्यक्षांनीही आमदार केळकर यांची भेट घेतली। या जनसंवाद उपक्रमात आमदार केळकर यांना पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली आदी भागातून घरांसाठी फसवणूक झालेले नागरिक भेटण्यासाठी आले होते। या सर्वांची सबसे सस्ता सबसे अच्छा या स्लोगनवर सीलिंग प्रॉपर्टीनं घोर फसवणूक केली आहे। सीलिंग प्रॉपर्टीनं या नागरिकांशी खोटं एग्रीमेंट केलं आहे। लोकांचे चेक बाउन्स झाले आहेत। याबाबत आमदार केळकर यांनी या फसवणूकदारांनी घरासाठी गुंतवलेले पैसे परत मिळावे याकरिता भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे। यावेळी आमदार केळकर यांनी ही बाब खूप गंभीर आणि चीड असणारी असल्याचं सांगितलं। गरीब सामान्य माणूस एक पैसा जोडतो, कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो, त्यांच्या कष्टाचा पैसा असतो आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरिता तो पैसे गुंतवतो। परंतु असे विकासक या सामान्य लोकांची फसवणूक करून त्यांचे घराचं स्वप्न तर भंग करतात, शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करतात। ही बाब आम्ही सहन करणार नाही असं केळकर यांनी सांगून या विषयाबाबत तातडीनं पोलीस आयुक्तांशी चर्चा करून अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं। या फसवणूक झालेल्यांमध्ये कुणी रस्त्यावर गजरे विकणारे, कुणी रस्त्यावर झाडू मारणारे, कुणी वॉचमॅन तर कुणी फेरीवाले असे गरीब कष्टकरी नागरिक आहेत। आमदार केळकर यांनी या कष्टकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं। त्यांना एकत्रित ते आलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांचा बडगा दाखवण्याचं काम जे आहे ते आता आम्ही निश्चितपणे करू आणि यांची पै न पै, कारण ही पैसा जो आहे तो कष्टाचा आहे। हे नुसतंच आपलं कुठेतरी इन्व्हेस्ट केले आणि काही पैसे मिळत राहणारे असा नाहीये। बिचाऱ्यांचं स्वप्न होतं घरकुलाचं आणि हाती आले बाउन्स झालेले चेक्स, अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती आणि चीड येणारी परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता कठोरातलं कठोर उपाययोजना याच्या विरुद्ध करण्याकरता आम्ही पुढच्या काळामध्ये पावलं उचलणार। ठाण्यामध्ये देव कोपरा या ऑफिस जवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे। ते मागील 10 वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने 1 BHK, 2 BHK, 1 RKच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे। त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार माननीय संजय केळकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे। काय निकष निघालेला आहे? निकष निघाले की साहेबांनी सांगितलंय की आता आपल्याकडे 100 पेक्षा जास्त जे लोक आहेत ज्यांचे फसवणूक ह्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहे ते आलेले आहेत। साहेबांनी सांगितलं की आम्ही पोलिसांच्या माध्यमातून, EOWच्या माध्यमातून किंवा बाकी जे लिगल असेल ते साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय होणार आहे। जेव्हा विचारलं की ह्या गरिबांचे पैसे कधी देणार आहे, त्याने काही पैसे दिले नाही, उगाच आमच्यावर 2 लाख रुपयाचे खंडणी मागतो म्हणून आमच्यावर ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेलं आहे। ह्यांचं 10,000, 20,000 ते चेक बाउन्स होत आहे। ते 2 लाख रुपये खंडणी त्याच्याकडून कोण देणार आहे? 4-4 लाख रुपये ह्या आजीचे 4 लाख रुपयाचे चेक बाउन्स झालेले आहेत। एक पैसा देत नाही। कोणी ह्यांच्याकडे गेलं की ह्या लोकांचे पैसा द्या तर उलट त्यांच्यावर ते खंडणीचे आरोप करतात। म्हणून ते आम्ही आमदार साहेबांना भेटलेलो आहेत आणि पोलिसांना पण ह्या विषयी आम्ही भेटलेलो आहोत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास कालपासून सुरुवात झाली आहे. ही कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. पहिल्याच टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यातील काम 25 एप्रिल पासून सुरू होणार आहे. नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं, झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी, तसंच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी कापूरवाडी पोलीस स्टेशन लगत असलेल्या नाल्याच्या सफाईनं या मोहिमेचा पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदीही उपस्थित होते. त्यानंतर हरदासनगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचं काम सुरू करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपान भाईक, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा कोपरी, उथळसर, माजुडा मानपाडा, दिवा आणि कळवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे स्टेट येथेही नालेसफाईचं काम सुरू होणार आहे. ठाणे शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेण्याच्या विचारात आहे. मात्र ठाणे महापालिका मुख्यालयात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्यानं आता महापालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशाराच शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी दिलाय. ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना जनता दरबारवरून रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं देखील जनता दरबारात उडी घेतलीय. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेनं देखील जनसंवाद सुरू केला असताना आता ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महापालिकेतील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीनं देखील केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पत्राद्वारे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर पालिकेनं कोणतेही उत्तर दिलं नसल्यामुळे आता सुहास देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतलाय. ठाणे महापालिकेचे आयुक्त जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जागा उपलब्ध करून देणार नसतील तर आम्ही जनतेच्या समस्या ऐकून त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच टेबल खुर्च्या मांडून जनता दरबार भरू असा इशारा देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव काल पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबवून ते अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेले. काल रात्री मुंबईकडे जात असताना विक्रोळीजवळ एका बाईक स्वाराचा अपघात झाल्याचं शिंदे यांच्या निदर्शनास आलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला ताफा थांबवून स्वतः गाडीतून उतरत या जखमी बाईक स्वाराची चौकशी केली. तसंच तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजवाडी रुग्णालयात दाखल केलं. चंद्रकांत पोळ, वय वर्ष 42 असे या जखमी बाईक स्वाराचं नाव असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात त्याच्या पायाला मार बसला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. आपल्याला अपघात झाला असताना देवदूत बनून मदतीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे धावून आल्याचं पाहून त्यांनी मनोमन आभार मानले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.